कधी कधी काहीतरी गोड खायची खूप इच्छा होती बघा। मग असं वाटतं पटकन झटपट होणारा काहीतरी पदार्थ आपण करून खावा। तर मग मी आज असाच एक प्रयत्न केला। पहिल्यांदाच रवा लाडू बनवले, खूप छान जमले। मला अगोदर वाटलं माझ्याकडून बिघडले, पण बिलकुल बिघडले नाही। बघा किती मस्त सॉफ्ट आणि मस्त मऊ मऊ झाले होते, चवीला सुद्धा अप्रतिम लागत होते। यावेळेस असं काहीतरी नवीन खायची इच्छा झाली की मला तर आईची खूप आठवण होते बघा। चला मग आपण झटपट असा रव्याचा लाडू बघूयात। तर मी ते स्टीलची कढई ठेवलेली आहे, जाड तळाची आहे म्हणून स्टीलची घेतली आहे। तुम्ही इतर कुठली सुद्धा घेऊ शकता। आता ही गरम करायला ठेवलेली आहे अगोदरच कमी गॅसवर। आता रवा भाजता वेळेस हा हळुवारपणे आणि मंद आचेवर भाजावा, तेव्हाच लाडू हा खमंग लागतो। 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्यामध्ये आता मी 2.5 वाट्या या वाटीने रवा घालणार आहे। तर हा चिरोटी रवा आहे, सर्वात जो बारीक रवा असतो तोच रवा घ्यायचा आहे। लाडूसाठी मोठा जाडसर रवा जमत नाही, कारण लाडू जास्त चरचर होतात। हा रवा असेल तर लाडू हा उत्तम प्रकारे तयार होतो। चला मग 2.5 वाट्या रवा घेतलाय, त्याच वाटीने आपण साखर आणि त्याच वाटीने पाणी घेणार आहोत। तर आता तूप मी अगोदर अर्धच टाकले। तुपाची क्वांटिटी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, अजून दुप्पट जरी तूप टाकलं तुम्ही तरीही चालतं, पण स्टार्टिंगला असा 1च चमचा तूप टाका आणि रवा भाजून घ्या, म्हणजे रवा भाजायला सोपा जातो। जास्त अगोदरच तूप टाकलं तर रवा जास्त ओला होतो आणि भाजायला अवघड जातो, त्यामुळे 1 चमचा तूप टाका। आता इकडे रवा भाजत आहे कमी गॅसवर, तोपर्यंत म्हणलं इकडे आपली चाचणी तयार होईल। तर चाचणीसाठी एक पातेले घेतले, त्यामध्ये 2 वाट्यापेक्षा थोडासा कमी साखर टाकलाय। साखर हा वजनाला जास्त असतो आणि जसं तुम्हाला गोड हवंय त्यानुसार वापरा, पण म्हणजे सपाट वाट्या जसा रवा घेतलाय तसंच मी साखर सुद्धा सपाट वाट्या 2 घेणार होते, पण थोडंसं 1 सपाट आणि 1 थोडीशी अर्धी वाटी असं 1.5 वाटी मी साखर घातले, म्हणजे रव्यापेक्षा साखर थोडं कमी घालायचं। व्यवस्थित गोडसर लाडू होतात। तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर 1 वाटी आणि अजून थोडासा साखर टाका, म्हणजे लाडू हे जास्त गोड होणार नाहीत। तर चला तिकडे चाचणी बनत आहे। चाचणी बनवण्यासाठी मी त्याच वाटीने सपाट वाटी पाणी टाकले, पण नंतर चाचणी थोडीशी कमी पडली होती, तर ते काय करायचं नंतर ते सुद्धा सांगणार आहे, घाबरू नका। रवा असा भाजत आला, लालसर झाला थोडासा की मग आता परत तूप टाकायचे। तर इथे तुम्ही जवळजवळ अर्धी वाटी तूप घातलं या सगळ्या रव्यासाठी तरीही चालतं बरं का। मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं तूप कमी टाकलेलं आहे। तर रवा मस्त असा लाल होईपर्यंत भाजायचा, अगदी जास्त लालसर पण नाही बरं का, असा इतपत भाजायचा, म्हणजे लाडू खायला खमंग लागतो। आता बरेच जण इथे रवा भाजायला थोडासा पांढराच कलर ठेवतात, पण तो लाडू खायला खमंग लागत नाही। असा रवा भाजला म्हणजे लाडू खमंग लागतो। आता शिऱ्याला मी इतपतच रवा भाजते किंवा यापेक्षा थोडासा जास्त भाजते, तर लाडूसाठी एवढा रवा भाजणं ठीक आहे। चला रवा छान भाजलेला आहे, गॅस बंद केलाय। थोडासा गॅस बंद केल्यावर कढई गरम असल्यामुळे हलवून घ्या किंवा मग एका मोठ्या ताटात काढा। चाचणी सुद्धा तयार होत आलेली आहे, पण म्हटलं चला चेक करून बघूयात तयार झाली आहे का नाही। तर चाचणी इथं व्यवस्थित घेणं खूप महत्वाचं आहे। तर असा 1 तार आला पाहिजे। तर जवळजवळ चाचणी होत आलेली आहे, तर 1 मिनिट मी अजून ठेवलं आणि मस्त अशी 1 तारी चाचणी घेतली। इथे जर चाचणी आपली कच्ची राहिली तर मग लाडू हा जास्त दिवस टिकत नाही। चाचणी जर व्यवस्थित घेतली तर लाडू बरेच दिवस टिकतो। कच्ची चाचणी असेल तर लाडू हा बुरशी येऊन खराब व्हायला लागतो। तर बघा मस्त अशी 1 तारी चाचणी आली आहे, गॅस बंद केलाय, चाचणी आपली रेडी झालेली आहे। तिकडे रवा थोडासा थंड झाला असेल, पण गरम गरम चाचणी रव्यामध्ये टाकायची, म्हणजे रवा छान फुलतो। आता कसा फुलतो बघा तुम्ही। तर चाचणी शेवटी कमी पडली होती, तर काय केलं बघा, तर असं छान चाचणी पूर्ण टाकून मिक्स करायचा, रवा गुठळ्या होता कामा नये। तर छान असा चमच्याने मिक्स करायचा। आता तुम्हाला इथं चाचणी टाकता वेळेस थोडंसं वाटेल की चाचणी जास्त झाली आहे का काय बाबा, खूप ओलं झाले, तर असं काही नाही, घाबरू नका, कारण रवा हा चाचणी टाकल्यानंतर बराच फुलतो। जवळजवळ तुम्ही शेवटी बघालच फुलल्यानंतर तर हा पूर्ण चाचणी शोषून घेतो नंतर आणि कोरडा व्हायला लागतो। तर आता हे गरमागरम असंच 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण असंच झाकून ठेवा, म्हणजे छान रवा फुलतो आणि लाडू मस्त येतात। तर माझ्याकडून जास्तच वेळ झाला, कारण
काही दुसरं काम करायला घातलं की मग पहिल्या कामाकडे दुर्लक्ष होतं. मग माझंही तसंच काही झालं. तर हे बघा पूर्ण रवा जसा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तसाच झाला होता बघा कोरडा. आता तुम्ही म्हणाल याचा लाडू कसा बनवायचा, बिघडला नाही. बिलकुल घाबरू नका, लाडू तुमचा बिघडलेला नाही, चाचणी परफेक्ट झालेली आहे. अशा वेळेस काय करायचं, आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं, थंड आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकायचं आणि रवा छान पाणी सुटेपर्यंत गरम करायचा आणि मस्त असे लाडू नंतर ओल्यात ओले थोडं थोडं थंड करून मिश्रण फॅन खाली असे लाडू एक वेळेस आबडधोबड बनवायचे, दुसरा वेळेस छान आकार द्यायचा आणि मस्त असे सॉफ्ट लाडू बांधून घ्यायचे. तर तेवढा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, सॉरी बरं का. पण प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. मी पहिल्याच प्रयत्नात छान लाडू बनवले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.